Hello students, good morning. In previous video lecture we have finished your topic animal classification, which is from science and technology part 2. In this video lecture we are going to start a new chapter, and that one is nothing but the topic number 7, introduction to microbiology. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 मधला 7वा टॉपिक सुरू करतोय. टॉपिकचं नाव आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. इन दिस टॉपिक वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द फर्स्ट वन इज अप्लाइड मायक्रोबायोलॉजी, सेकंड वन इज इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी अँड थर्ड वन इज दी व्हेरियस प्रोडक्ट्स. पहा, या टॉपिकमध्ये आपण जे काही स्टडी करणार आहोत, जो काही आपल्याला सिलेबस दिलेला आहे तो म्हणजे एक आहे अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. व्हॉट इज मीन बाय अप्लाइड मायक्रोबायोलॉजी, देन इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी अँड आफ्टर दॅट व्हेरियस प्रोडक्ट बेस्ड ऑन मायक्रोबायोलॉजी. पहा, टॉपिकचं नाव समजलं आहे तुम्हाला काय? टॉपिकचं नाव आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. या टॉपिकमध्ये कोणते 3 पॉईंट्स आपण बघणार आहोत हे देखील मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे. पहा, टॉपिकला सुरुवात करायच्या आधी किंवा टॉपिकमध्ये दिलंय काय हे पाहण्याआधी थोडंसं आपण जे काही 9th स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे ते रिवाइज करूयात. आता पहा, टॉपिकचं नाव आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. द व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड मायक्रोबायोलॉजी. व्हॉट इज मीन बाय मायक्रोबायोलॉजी? मायक्रोबायोलॉजी कोणाला म्हणायचं? कशाचा स्टडी असतो मायक्रोबायोलॉजीमध्ये हे आपण स्टडीड a topic that one is nothing but the useful and harmful microbes. पहा, मी हा टॉपिक शिकलेला आहात, युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. त्या टॉपिकमध्ये मायक्रोब्स म्हणजे अनादर वर्ड फॉर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. पहा, मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजेच काय हो? तर मायक्रोब्स. पहा, इयत्ता 9मध्ये तुम्ही मायक्रोब्स हा टॉपिक शिकलेला आहात. त्या टॉपिकचं नाव होतं युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू डिस्कस व्हॉट इज मीन बाय मायक्रोब्स. त्या टॉपिकमध्ये तुम्ही मायक्रोब्सबद्दल स्टडी केलेला आहे. कोणते मायक्रोब्स? युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. मायक्रोब्स अनादर वर्ड फॉर मायक्रो ऑर्गॅनिझम. सी, व्हॉट इज अवर टॉपिक नेम? इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. आता या टॉपिकमध्ये इयत्ता 9वीमध्ये तुम्ही व्हेरियस मायक्रो ऑर्गॅनिझमचा स्टडी केलेला होता की काही मायक्रो ऑर्गॅनिझम हे कसे होते हो आपल्या हेल्थसाठी यूजफुल होते, काहींचे ॲडव्हान्टेजेस होते तर काहींचे डिसॲडव्हान्टेजेस देखील होते. मग मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय? दी मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर दी ऑर्गॅनिझम विच वी आर नॉट with the help of our naked eyes. To see microorganism we are required a compound microscope. That organisms are called as micro is known as microbiology. मी आता काय सांगितलेली आहे? डेफिनेशन सांगितली. इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी हे पाहण्याआधी सगळ्यात आपण मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय? It is a branch of science. It is branch of science which deals with the study of कशाचा स्टडी असतो? पहा, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो ऑर्गॅनिझम्स. पहा, काय सांगितलं मी? व्हॉट इज मीन बाय मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय हो? ही एक सायन्सची ब्रांच आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम स्टडी केला जातो. आता पहा, मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्म जीव. ओके, मॅक्रो अँड मायक्रो देअर आर 2 वर्ड्स. पहा, मॅक्रो म्हणजे काय? मॅक्रो म्हणजे लार्जर, मायक्रो म्हणजे स्मॉलर. पहा, एक म्हणजे मॅक्रो ऑर्गॅनिझम्स. अँड व्हॉट इज द मीनिंग ऑफ मॅक्रो? मॅक्रो मीन्स लार्जर इन साइज, व्हाईल व्हॉट इज मीन बाय मायक्रो? मायक्रो मीन्स स्मॉलर इन साइज.
size. So what is microbiology? Is a branch of science which deals with the study of microorganism. ज्या ब्रांचमध्ये सायन्सच्या मायक्रोऑर्गॅनिझमचा स्टडी केला जातो त्या ब्रांचला मायक्रोबायोलॉजी असं म्हटलं जातं. पहा, मायक्रोबायोलॉजीमध्ये इट इज मेनली डिव्हायडेड इन टू पार्ट्स. ते तर तिथे दिलेलेच आहेत. कोणते 2 पार्ट्स? एक म्हणजे अप्लाइड मायक्रोबायोलॉजी आणि दुसरं म्हणजे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. आता पहा, अप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय आहे आणि इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी काय आहे हे पाहण्याआधी काही मायक्रोऑर्गॅनिझमची नावं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ऑल ऑफ यू नो दॅट विच आर मायक्रोऑर्गॅनिझम आर harmful, which are microorganisms are useful to our body. You have already studied in 9th standard. तुम्हाला तिथे एक तो टॉपिकच आहे पहा. फॉर एक्झाम्पल दी युजफुल मायक्रोऑर्गॅनिझम्स कोणकोणते आहेत? तर युजफुल मायक्रोऑर्गॅनिझम्समध्ये आपण 3 मायक्रोऑर्गॅनिझमचा स्टडी केलेला आहे. पहा कोणकोणते होते? एक म्हणजे लॅक्टोबॅसिलाई, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. नंबर 2 राइझोबियम and number 3 yeast, which we have seen in a 9th standard. मध्ये तुम्हाला हे आणखी एक्स्ट्राचे देखील असणारच. मायक्रोऑर्गॅनिझम आर our body, therefore these microorganisms are very important for our body. कोणकोणते सांगितले हो? लॅक्टोबॅसिलाई, राइझोबियम आणि ईस्ट हे कसे आहेत? युजफुल आहेत. तर काही हार्मफुल ऑर्गॅनिझम सुद्धा आहेत, हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम देखील आहेत. कोणकोणते आहेत? आता हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम म्हणजे विच अफेक्ट harmful effect on our body. Harmful microorganisms. कोणते होते? क्लॉस्ट्रिडियम. हा जो काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे हा कसा असतो? आपल्या शरीराला हार्मफुल असतो. हेल्प ऑफ नेकेड branch is mainly divided into 2 types. The first one is the applied microbiology and second one is the industrial microbiology. पहा, आता त्याआधी तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला विचारलेले आहेत की मायक्रो ऑर्गॅनिझमचे वेगवेगळे यूज कोणते असतात. व्हॉट आर दी मेन युजेस ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम? काही ॲडव्हान्टेजेस आहेत, डिसॲडव्हान्टेजेस आहेत, काही युजेसही आहेत. कोणत्या प्रोडक्ट्सच्या यूजसाठी मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो? तर देर आर व्हेरियस प्रोडक्ट विच यू हॅव ऑलरेडी सीन इन 9th standard. सी देर आर मेनली 2 types of microbiology, or there are 2 branches of microbiology. The first is the applied microbiology. Applied microbiology. See, this is the branch of. Now इथे काय म्हणणार आहे आपण की ब्रांच कशाची आहे? दिस इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स. दिस इज द branch of biology which deals with study enzyme of prokaryotic and eukaryotic microbes. Prokaryotic and eukaryotic microbes. Also, he studied the molecular biology. Molecular biology, and also it required the study of applied genetics. पहा, आपण काय पाहिलं तर पहिली ब्रांच पाहिली कोणती? मायक्रोबायोलॉजीची पहिली ब्रांच. दॅट वन इज नथिंग बट दी अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. पहा,
अप्लाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये कशाचा स्टडी केला जातो तर एक म्हणजे एन्झाईम्स ऑफ प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक मायक्रोब्स. आता ऑल ऑफ यू नो दॅट मीन बाय प्रोकॅरियोटिक सेल्स अँड यूकॅरियोटिक सेल्स. प्रोकॅरियोटिक मीन्स ट्रू न्यूक्लियस असतं का त्याच्यामध्ये तर प्रोकॅरियोटिकमध्ये ट्रू न्यूक्लियस नसतं आणि यूकॅरियोटिकमध्ये ट्रू न्यूक्लियस असतं. त्यांना काय म्हटलं जातं प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक मायक्रोब्स. नंतर आणखी कशाचा स्टडी केला जातो तर मॉलिक्युलर बायोलॉजीचा आणि आणखी कशाचा तर अप्लाइड जेनेटिक्सचा. नाव वी आर गोइंग टू डिस्कस सम फीचर्स ऑफ अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. आता फीचर्स म्हणजे काय तर याचे उपयोग काय आहेत तर द फर्स्ट फीचर द फर्स्ट यूज ऑफ अप्लाइड मायक्रोबायोलॉजी इज इट इज the study of this microbiology is useful to society. This study is useful to society. आता कसं काय सोसायटीसाठी अप्लाइड मायक्रोबायोलॉजीचा स्टडी युजफुल आहे तर पहा विथ द हेल्प ऑफ दिस अप्लाइड मायक्रोबायोलॉजी व्हेरियस मेडिसिन्स, व्हेरियस फूड प्रोडक्ट्स, व्हेरियस अँटीबायोटिक्स, व्हेरियस ड्रग्स आर प्रोड्यूस्ड. सो आपण काय लिहू शकतो विथ द हेल्प ऑफ अप्लाइड मायक्रोबायोलॉजी various foods, various food products, various drugs, antibiotics are produced. Okay, all of you understood what is mean by applied microbiology? This is the branch of biology which deals with the study of enzymes of prokaryotic and eukaryotic microbes, molecular biology आणि applied genetics या सगळ्याचा स्टडी ज्या ब्रांचमध्ये होतो त्या ब्रांचला applied microbiology असं म्हटलं जातं. नाव आपल्या टॉपिकमध्ये जी महत्त्वाची आहे जिचा आपल्याला डिटेल स्टडी करायचा आहे तिच्याबद्दल आता आपण बोलूया. ही ब्रांच कोणती तर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. व्हॉट इज द मीनिंग ऑफ इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी? सी दिस इज अ ब्रांच ऑफ biology which is related to commercial use of microorganisms. Industrial microbiology. पहा शब्दावरून लक्षात येत आहे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. इंडस्ट्रियल म्हणजे व्यावसायिक वापर असणार त्याचा, व्यावसायिक यूज असणार आहे त्याचा. सो इथे काय म्हणू आपण दिस इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ commercial use of microorganisms. Okay, this is the branch of biology which deals with study of or which deals the commercial use of microorganisms. Now we are going to discuss some silent features of these industrial microbiology. Silent feature थोडक्यात आपण त्याचे युजेसच पाहणार आहोत. सायलेंट फीचर काय काय असणार आहे तर the product produced with the help of these branch are the fermented one product. Okay, product कसे तयार केले जातात fermentation process. The products are produced with the help of fermentation process. आता फर्मेंटेशन प्रोसेस काय आहे ते आपण नंतर डिटेल स्टडी त्याचं करणारच आहे. आणि दुसरं आपण सायलेंट फीचर लिहू शकतो. काय लिहू शकतो तर दी मायक्रो ऑर्गॅनिझम यूज्ड फॉर गार्बेज मॅनेजमेंट अँड पोल्युशन कंट्रोल. दी इंडस्ट्रियल यूज दी मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर
फॉर गार्बेज मॅनेजमेंट अँड पोल्युशन कंट्रोल. पहा आता गार्बेज मॅनेजमेंट म्हणजे काय, तर गार्बेज म्हणजे काय, तर कचऱ्याचं विघटन कशा पद्धतीनं केलं जातं, मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साह्यानं, आणि त्याच पद्धतीनं ठेवलं जातं हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे आणि त्याचा आपण डिटेल स्टडी नंतर करणार आहोत. पहा आजच्या व्हिडिओ लेक्चर केलेली आहे टॉपिकला. नाव आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. फर्स्ट वन इज दी आपण पाहिलं मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय. मायक्रोबायोलॉजी म्हणजे इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ दी स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. व्हेरी सिम्पल. आफ्टर दॅट आपण काय पाहिलं, काही युजफुल मायक्रोब्स बघितले, काही हार्मफुल मायक्रोब बघितले की जे ऑलरेडी आपण 9th स्टँडर्डमध्ये बघितलेले होते. युजफुल कोणते कोणते आहेत तर आपल्याला माहिती आहेत, लॅक्टोबॅसिलाय, रायझोबियम, आणखी ईस्ट, हे जे आहेत हे युजफुल मायक्रोब्स आहेत किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. आणि हार्मफुल कोणते आहेत तर क्लॉस्ट्रिडियम आहे. आणि याच्यामध्ये आणखीन आपण ॲड करणार आहोत आत्ता 10th स्टँडर्डमध्ये, त्याचा स्टडी आपण करणारच आहोत. आफ्टर दॅट वी हॅव सीन two branches of microbiology. The first one is the applied microbiology. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की applied microbiology मध्ये कशाचा स्टडी केला जातं अँड व्हॉट आर दी सायलेंट फीचर्स ऑफ applied microbiology. हे जे दोन लिहिलेले आहेत हे त्याचे सायलेंट फीचर्स किंवा त्याचे यूज म्हटलं तरी चालेल. अँड आफ्टर दॅट ज्याचा डिटेल स्टडी आपण करणार आहोत इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, त्याची मी तुम्हाला डेफिनेशन सांगितलेली आहे. दीज बोथ आर branches of biology which deals with the study of various factors. एक म्हणजे मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, दुसरं अप्लाइड मायक्रोबायोलॉजी त्याचे सायलेंट फीचर्स, आणि तिसरं इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. आता आपण थांबूयात.